आमची बस आलेली आहे, सामान लोड करून घेऊ, जाऊ वरती. 80 किलोमीटर आहे. आता आम्ही चढलो उटीला, अजून थोडा चढायचा बाकी आहे. अरे बाबा अभी इसको ठीक करता हूँ. नाना रोड बंद गरगर गरगर का चक्री घुमा चक्री. अभी ठीक करता हूँ. करो करो ठीक करो फटाफट. जबरदस्त व्ह्यू एकदम. तू खाली उतर ना, आत में क्या करतो. फोन पे यार लगा पड़ा है, क्या बात है. खाली बघा. चला चला. क्लायमेट लय भारी आहे. चला बसा, अजून आपल्या वरती चढत आहे. हा मामा, अजून किती बाकी आहे. 20 किलोमीटर बाकी आहे. अजून 20 किलोमीटर बाकी आहे. ते लागेल 1-1.5 तास. घाट आहे ना. बनव बनव रील्स बनव आपला मस्त. नाही आपला ब्लॉग येईल ना. सर्वच भाऊजी काय तुम्ही उतरलं नाही खाली. तर आता आपण उटीला पोहोचलेलो आहे आणि उटीला आता रूम वगैरे घेतली. आपण सकाळी 6 वाजता पोहोचलो. रूम वगैरे घेतले आणि हा एक काहीतरी आमच्या रूमचा बाहेरचा नजारा. हे सर्व चहाचे, इथे चहा लावतो, चायपत्ती. तर आता आपण चाललो आहे साईड सीन करायला. अरे बाबा रे, गार्डन कसा घेतला असता. चला तर आता आम्ही चालू साईड सीन करायला. दरवाजा वगैरे लावून घेऊ. तो यो आहे स्टॉपर. हा घेऊन चला. चला लावा सर्व. गाडी येते. 5 किलो मटन आणू, 5 किलो चिकन आणू, 7-8 किलो मच्छी आणू. आज सोमवार जेवण बनवतो मला संध्याकाळी, कारण इथे तर काय बीफ शिवाय भेटत नाही. हा बीफ भेटत नाही का. तू तर खातच ना, तुला काय आपल्या घरभर बसते नाही करत. बाकी काय आता चाललोय आम्ही साईड सीन करायला. तर बघू पुढे कसं काय. बोटिंग वगैरे करू आज. थांबा मोठ्या काय बोलतात. हा काय बोलता तुम्ही. आणलं स्टॉक वर थंडी जास्ती आहे भरपूर आहे माझ्याकडे.
फक्त आमच्याकडे वेळ कमी आहे, स्टॉक भरपूर आहे. अर्धा स्टॉक तर गेला असता पण त्यामुळे आम्ही आज 2000 फाईन भरली. आता काय सांगून फायदा नाही. ते आता 2000 कव्हर व्हायचं कुठं आता, तेच रात्री कव्हर करायला लागतं. चला खूप वरती आले, टेम्परेचर पण खूप डाऊन आहे इथं, थंडी लागते जाम, थोडा पाऊस पण पडत आहे थंडी. तर चला जाऊया आता, पहिले जेवू आणि नंतर मग पुढचा जायचं. काय म्हणता आता हा आपला आंब्याचा दाटा. चला गाडी आली आपली, गाडीमध्ये बसून घेऊ. चला चला आता आम्ही शूटिंग ऍक्टिंग करणार, तिथे शूटिंग होतं. अरे कंडक्टर पण उभा आहे बसमध्ये. लास्ट टाइम आम्ही हा विला घेतलेला, पण आता त्या साईडला तो घेतलाय. ये चला पटापट, थंडी लागा लागली. हे आमचे ड्रायव्हर काका पण येतात सोबत. चला स्पोर्ट कुठे आहेत बघा जरा. हे आपल्या मानेरचे मामा, हे पाल्याचे मामा. सगळे आले का? चला मैंने प्यार किया. झील के पास, चाललो आता आम्ही मैंने प्यार किया शूटिंगवर, शूटिंग लोकेशनवर बोटिंग करायला. कहाँ पे? ठीक है वो मिलेगा ना शाम को चालू, लेकिन झील पे बोटिंग के लिए मिलेगा ना. पहिले आपण टी फॅक्टरीला जाणार आहे, त्यानंतर मग बोटिंग करा. हाँ अच्छा ओके, देखते हैं अभी जाके कैसा क्या है सीने. तो बोलता पहिले टी फॅक्टरीला जाऊ. टी फॅक्टरी मध्ये हे बघायची ती, बाकी घ्यायचं नाही. त्याला पहिले टी कशी आहे ती येऊन बघायची, त्यानुसार आपण घ्यायची. हे आमचे टूरचे मॅनेजर, हे सर्व टूर यांनी स्पॉन्सर केले आम्हाला. हा खजिनदार आमचे. कोण खजिनदार? अच्छा हे खजिनदार, हे सचिव. अध्यक्ष हे सुचल्यावर सांगू नंतर. सुचत नाही सध्या काय. म्हणजे काय तुम्ही शांतीमध्ये बसला, काय वाद आहे? फोटोग्राफर एवढी उटीमध्ये गरमी आहे, काय कोळंबी झाली आहे. काय झाले? कोळंबी झाली, जितारीची कोळंबी झाली आहे. बघू आता कसा काय रात्री आल्यावर. जेवणाचा बंदोबस्त जेवलो पण नाही, जेवायला पाहिजे दादा थोडी. चला तिथे गेल्यावर भेटूया. थंडी लागा लागली. तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथनं. सॉलिड व्ह्यू दिसेल, सॉलिड व्ह्यू एकदम. दुपारचे वाजले 3, टेम्परेचर आहे 12 डिग्री आणि पाऊस. पूर्ण ढग खाली उतरले, पूर्ण धुक्काच धुक्का. आता लावले फॅक्टरीचे एंट्री तिकीट. टी फॅक्टरीला जाऊ आता, जरा व्हिजिट म्हणून येते. पाऊस आला वापस. चला 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 चला. कुठं एंट्री? अरे पाऊस आला, कुठं जायचंय? ही एंट्री इथून आहे. चला चला, पाऊस आला. एक पावसात मजा नाही, पाऊस नव्हता पाहिजे. तेच ना. चला पटापट जाऊ. आजच्या दिवसात काय आपलं जास्ती स्पॉट होणार नाही करून. हा ना, पाऊस नव्हता ते बेटर होतं. पाऊस पण आहे. व्ह्यू काय आहे का? हा ना, इथनं पूर्ण सिटी दिसतं. अरे बापरे, ते सर्व ढग आहेत. ढग उतरला ना आमच्याजवळ. अरे बाबा पाऊस जोरात आला यार. चला आतमध्ये जाऊन भेटतो, पाऊस आला.
तिकीट एंट्री तिकीट आहे इथे. चल लवकर पावसाला थांब यायला येऊन ना पुढं. बघा तिथनं तो फिरत पूर्ण येणार, त्याच्यामध्ये पलटी होतो. मग इथनं हा वापस तिथं प्रोसेस होऊन खालच्या साईडला जातो. हा बेल्ट आहे कन्व्हेयर बेल्ट म्हणून पुढे ढकलला जातो. पूर्ण तिथून उचलतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये येणार, इथून असं वापस इथे येऊन याच्यामध्ये पलटी होणार, याच्यामध्ये पलटी होऊन पूर्ण इथं जाणार, इथे प्रोसेस होणार. छोट्या पार्टमध्ये त्याला कट करणार. कट केल्यानंतर मग पुढे जाऊन वापस त्याला मला वाटतं सुकवत असतील. सुकवल्यानंतर तर ती मावशी तिकडे भरती येते पूर्ण. तिकडून भरून असे इकडं असते याच्यामध्ये ना, याच्यामध्ये आता पलटी होणार आहे. सर्व प्रोसेस असा चालतो पूर्ण दिवस. अरे इथनं आपल्याला हे इथंच प्रोसिजर आहे बाई. इथनं असं कट होतं, हे तिथनं असं येतं ना, हे पूर्ण येऊन इथं कट होऊन पडतं खाली याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काय होतं खाली ते आपल्याला खाली जाऊन बघू. अरे बापरे, खूप मोठी फॅक्टरी म्हणजे अशी. मी तर फर्स्ट टाइम व्हिजिट करतोय या फॅक्टरीला. जो मगाशी आपण बघितला ना, तो खालती येतो, तो याच्यातनं खालती येतो आणि मग इथे प्रोसेस होते याच्यामध्ये. तर तुला दाखवतो काय प्रोसेस होते, कशी प्रोसेस होते आपण बघू. खूप मोठी फॅक्टरी ही. तर याच्यामध्ये सर्व पावडर दिसते, सर्व पावडर अशी बनवून येते. हे सर्व भरून ठेवलं इथे. बघू आता काय तेव्हा या साईडला सर्व फॅक्टरी. ग्रीन दिसते ना, सर्व ती बारीक ते पानाचं पूर्ण हे होऊन आलं आहे. आणि याच्यामध्ये सुकवतात त्याला पूर्ण. सुकल्यानंतर ते इथनं बाहेर काढतात. हे हा बॉयलर आहे. बॉयलरमधनं सुकून मग ते इथे बाहेर येतं आणि मग त्याचा कलर पूर्ण ग्रीन होतं. ते आता सुकल्यानंतर पूर्ण असं ब्राऊन कलरचं होऊन जातं. हे पूर्ण ब्राऊन कलर झाले ना. आणि मग तिथून आलं की याच्यामध्ये भरतो. इथून हे याच्यामध्ये जातं खाली. त्यामुळे हे सर्व इथे अशी सॉर्टिंग होते. इथं खालती असं काहीतरी सीन आहे इथे. बघ सर्व चायपत्ती रेडी. आणि याच्यामध्ये आजूबाजूला धूळ वगैरे काय असते ना, बाहेर फेकून देतात. चला जाऊ वाजव. तिथनं इथे येते आणि मग याच्यामध्ये प्रत्येक गोणीमध्ये अशी ती भरली जाते. चला ही सर्व खूप मोठी फॅक्टरी आहे. तर मी फर्स्ट टाइम व्हिजिट केलं फॅक्टरीला, कोणत्या चहापत्तीचा. चला बघू खालती. अरे वा, टेस्ट करायला पण देतात चहा. हां, दादा पण चाय पिता पाहिजे. तर हे सर्व चायपत्तीच्या गोण्या अशा भरलेल्या आहेत. तर चला जाऊन चहा पिऊया. खाली आपण आता. तर चला इथे काहीतरी सॅम्पल चहा देतात आता. जरा टेस्ट करून घेऊ कसं आहे ना कसं नाही. ते हा चहाचा सॅम्पल आहे. तर हा आपला चाय दिलेला आहे. तर आपण याला ट्राय करून बघू. आणि बाकी तुम्ही बघू शकता इथं सर्व असं भरून ठेवलेलं आहे. तर मग हे इथून सर्व एक्सपोर्ट होतो बाहेर, जसं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. किंवा कोणाला फ्लेवर पाहिजे असतील तर हे त्यांचे स्ट्रॉंग टी, BOP, ग्रीन टी, हे सर्व फ्लेवर आहेत. आपण टेस्ट करून बघू काय घ्यायचं. चाय तर आहे टेस्टी. चला बाहेर जाऊन. तर बाहेर इथं असे विकायला पण ठेवलेले आहेत. कोणाला लागत असतील तर समजा आपण घेऊ शकतो. म्हणजे त्यांचेच प्रोडक्ट आहेत. तर जसे लागत असतील ना त्यानुसार रिक्वायरमेंट असेल, कोणाला कोणता फ्लेवर पाहिजे तर आहे तिथे. छोटे मोठे. तर बघू आपण कोणता एक चांगला वाटतो. एक कैसा आहे चॉकलेट का? ½ kg. इसमें छोटा पैक नहीं है. ये कैसा मना हार्ड चॉकलेट रहेगा, एक कैसा? अच्छा है क्या? ओ कौन सा है? चॉकलेट में एक ही फ्लेवर है ना? चॉकलेट एक ही फ्लेवर, हॉट चॉकलेट इथे आहे. तर यार इथे खूप सारे शॉप आहेत. काय घेतला?
ते वाताच्या याला काय बोलतात, वाताची ती डबी भेटते ती क्रॅम्प 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 लाव. इथे सर्व आयुर्वेदिकचं आहे, पूर्ण काउंटर ना, सर्व आयुर्वेदिक दवाई वगैरे काय पाहिजे असतील तर इथे आपण एक घेऊ आल्यासारखा काहीतरी इथनं. भैया एक दे दो ये चॉकलेट टी. अच्छा पट्टी दिखाना पड़ेगा, ते असे स्कॅन करतात. अच्छा लास्ट में एकदम. अच्छा ये कॅश काउंटर पे. ओके थँक्यू. आपण चॉकलेट टी घेतलेली आहे. पावती घ्यायची, इकडे द्यायची, मग आपल्याला हे देतील. स्टॅम्प मारला तर ते तिथनं देतील आपल्याला चॉकलेट टी. ओके तर असं काहीतरी सीन आहे इथे. ठीक आहे थँक्यू. घेतले आपण हाफ के-जी चॉकलेट फ्लेवर, कारण आपण चाय पितो चॉकलेटचं, ते चांगलं लागतं जरा. तर आयुर्वेदिकचं आपल्याला काय नॉलेज नाही, त्याच्यामुळे आपण काय घेणार नाही आहे. तर शपथ बाहेर एवढा फॉगी मोसम झाला आहे ना की काहीच दिसत नाही आहे, पूर्ण फॉग आला. चला आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन लावू. बघू आता आपलं ड्रायव्हर कुठे नेतात. मग सांगितलेलं बोटिंग करायला जायचं आहे, बघू आता. इथे नोटीस वगैरे आहेत. आपण टेस्टला घेतले तिन्ही फ्लेवरचे, बटरस्कॉच आहे, आल्मंड आहे आणि रेड स्पेसी. तर ही सुद्धा एक फर्स्ट टाइम खातो मी. टेस्टी आहे. इथे सर्व प्रोसेस होते याची, पण इथे प्रोसेस करून बनवतात चॉकलेट, सर्व चॉकलेट्स आहेत इथे. टेस्ट आहे चॉकलेट घेऊन घ्या. दादा तू घेतला तसं नाही आता घरापर्यंत तू घेतला. चॉकलेट नटेज घेऊ थांब. आपल्याला काय माहिती, मला बी काम आहे ते. जय ते सगळे तेच आहेत वाटतं, सर्व चॉकलेट्स टेस्टी आहेत. पण नाही भारी लागतं असं. कंदा चांगला झेत, 3-4 आयटम द्यायला काम आहे. ते वगैरे घेतले. आता हे असे आपल्याला टोकन दिले, तर ते खाली जाऊन आपल्या काउंटरवर द्यायचे आणि मग तिथनं आपल्याला ते आपले बॅग देतील. इकडं अजून इकडे सर्व असं मार्केट आहे. तेव्हा इथं काउंटर, तिथनं आलं ते फिरत पुढच्या काउंटरवर जाणार. हे आण नाही तर हे काय इथं काउंटरवरून स्लाईड होत होतं तिथं आलं. हां तर इथं बिल पे करायचं आपण, आणि त्यानंतर इथं अजून काय स्वेटर्स दे ना तुझा पण काय पाहिजे असेल ते सर्व इथंच आहे. जबरदस्त बिझनेस आहे इथे. कार्डमध्ये आपले 3 पॅकेट आलेले आहेत, 1 2 3. आणि ही कॅरी बॅग सुद्धा आपण 20 रुपये देऊन घेतलेली आहे. पकड टाका. 600 800 आता 1 किलो घेतले पूर्ण. हां 1 किलो पुरत. तर चला सर्व लोक गेले, आपली वाट बघतात. इथून टोपी वगैरे घ्यायची होती यार, स्वेटर वगैरे आहेत ना इथं लहानपणासाठी. काय पाहिजे ते गरम मसाला पण आहे. तर गरम मसाला काय संबंध आहे का?
आणला चहा फॅक्टरीमध्ये नाही विकायला काय काय ठेवलं बा निवाल लूट मारायची कामात. अरे बाबा फटाफट बाहेर बस स्टॉप इकडे एंट्री इकडे एक्झिट तिकडे. हे बस पार्क इकडंच आहे ना. चला फटाफट खाली जाऊ. अरे भरपूर चालत झालं. चॉकलेट फॅक्टरीची विजिट झालेली आहे आपली. चॉकलेट फॅक्टरी पण बोलतात टी फॅक्टरी पण तीच आहे दोन्ही त्याच्यामध्ये. आणि ठेवले काय विकायला तर बॅगा रेनकोट. आता जाऊ नेक्स्ट लोकेशनवर बघू कसं आहे. तर मग तुम्हाला मी गाडीमधनं व्ह्यू दाखवतो बाहेरचा. अरे बापरे हवा बघितलं तो छप्पर उडला देतो. मस्त क्लायमेट झालंय. पाऊस नको पडायला यार मजा निघून जाईल. पूर्ण धुका धुका. आलो आपण आता बोटिंग करायला. तामिळनाडू टुरिस्ट बोट हाऊस ओटी बोट हाऊसचे चालू आहे. बघू आता. हे इथं पण चॉकलेट आहे गॉगल वगैरे आहे. शॉपिंग करायचं असेल तर आहे इथं. अरे बाबा जाम मोठा तला आहे पण जाम पाणी वाढलंय जरा भरपूर पाऊस झाला या साईडला. पाऊस झालाय भरपूर इथं. पूर्ण तला भरला ना तो. कोणाला बोलतो तुम्हाला का त्यांना. हां व्हिडिओला जस्ट परशील काय प्रेम बाय करीत परशील जाशील डायरेक्ट ताल्यान त्याला परल बिरल काय. अरे बाबा चला एंट्रन्स कुठून बघू. अरे एवढा पाऊस पडतो बोटिंग जायची इच्छा पण नाही होत यार. भिजत काय जाणार अमर काय बोलतो भिजत काय जाशील. मासे पकडायला जायला लागेल. हा बोटिंग पेक्षा मासे पकडायला जायला लागेल. तल्यामध्ये त्याला फुल भरलेला आहे. बोलशील अरे काय बोलशील काय मासे पकडायला मजा येईल ना आतमध्ये. एक नंबर जबरदस्त. पाणी किती वाढलं बघ ना. मोसम पाणी भरपूरच आहे. खूपच पाऊस पडतोय. चला 25 रुपये कशाची आहे. बोटिंग बंद आहे कारण पाणी जेवढं वाढलंय तर काय बोटिंग करतील. पुरा भरले इथं. शिट यार गेल्या वर्षी पाणी नव्हतं यावर्षी एवढं पाणी काय ते. बोटिंग बंद आहे करत बंद आहे बोटिंग. चला जेवलो नाही अजून सकाळपासून. जेवण तर घ्या पण लोकेशन मस्त यार. बोटिंग पण चालू नाही. बंजी जंपिंग होती बंजी जंपिंग पण बंद आहे फक्त पावसामुळे. चला काहीतरी खाऊन घेऊ थोडं थोडं आता आणि मग जाऊ. जाम थंडी लागायला लागली. शॉपिंग करायची असेल तर करू शकते. चला मफलर घेतले थंडी लागते त्याच्यामुळं. लाईट गेले मार्केटमध्ये. काय मार्केट एक्सप्लोर करणं. हे घालवू कशी दिसतं खराब जा. हा शूट होते तुला मीठा दिसत. टोपी सर कितीला. टोपी जाओ का. एक टोपी आहे ना. भैया कैसा है. तुम्ही बी याच्यात घेतलंय. हे भारी आहे पण मस्त मजा हलकीवाली. पप्पाला कामायला नंतर कांची जाऊ दादा. ब्लॅक नको जाऊ. ब्लॅक मॉडल आहे. ये मॉडल आहे. ये मॉडल है. ये कितने का. 150. थांब तू त्याचा बिल. चॉकलेट टोप्या आहेत टोप्या द्या. चला टोपी घेतली मग घेतला लागते चांप 9 इकडे आहे असं काहीतरी. चला जाऊया आता ना जेवूया जरा लय भूक लागली. आलो आता आपण साईट सीन करून.
थकलो जाम, थंडी पण लागायला लागली, पाऊस पण कंटिन्यू चालूच आहे, रिमझिम. तर जाऊ आता आणि आपण रूमवर जेवण बनवणार आहे. तर जेवण बनवणार सामान वगैरे सगळं आणलं, तर तिथे जाऊ आता आणि जेवण बनवायला घेऊ. चेंज करू पहिले आणि त्यानंतर जेवण बनवायला घेऊया. चिकन आणते वाटतं, काहीतरी मच्छी वगैरे, कारण इकडे बीफचा खूप भेटतो, त्याच्यामुळे आपण बनवूया. इथे आपला रूम हे ठेव ना. असं काहीतरी रूम आहे आपला. इथं एक बेडरूम आहे, ती ना. हा काहीतरी गॅलरीमधनं सीन आहे आपला. तर चला दाखवतो तुम्हाला नंतर, चेंज करून घेतो. चला जेवण बनवून स्टार्ट केलं आपण, लगभग होत पण आलं, म्हणजे तर थंडी पण खूप जास्त वाढली, पूर्ण तोंडामध्ये अशी वाफ निघते, एवढी थंडी लागते. तर त्याला तुम्हाला दाखवतो काय बनवायचं. सोनल मावशी काय बोलत होती तुला? काय बनवलं होतं काका? तेच बोलतो ना बघू टाका काय बोलत होती? सोनल मावशी बोलतो हे बॅड गर्ल आहे. हे आता बारीक कापून घ्या, त्याला धुतलं द्या. घातला थोडा बघू. सोनल मावशी काय बोलत होती? हिला कायच येत नाही. खुशबू तर जबरदस्त सुटले. होईल ना. ओके. आता काय बाकी भात राहिला. भात करतो आणि यांना व्हेज बनवतो. काही टेन्शन करू नका, मी असताना कोणालाही उपाशी राहून देणार. बस झाला. तर मग नानांचा शब्द म्हणजे एकदम ओके, शेवटची रेष. चावल वाला घेतला. चिकन झाला होता जे पुढे चिकन झाले ना. चला आजचा व्हिडिओ इथे संपला. 11 वाजले, आपण जेवलो वगैरे सर्व झालं व्यवस्थित. आणि उद्या भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. उद्या काय आपण बंडीपूरला जातो किंवा काय जंगल सफारी करतो ते बघूया. आणि तोपर्यंत गुड नाईट. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.